रस्त्यांवरील या खड्ड्यांचा त्रास तर पुणेकरांच्या नशिबी रोजचाच, परंतु देशाच्या राष्ट्रपतींना देखील या खड्ड्यांचा फटका बसलाय। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 2 आणि 3 सप्टेंबरला पुण्यात होत्या। राजभवनला त्यांचा मुक्काम होता। तिथून कार्यक्रमांसाठी वेगवेगळ्या ठिकाणी जाण्यासाठी राष्ट्रपतींचा ताफा जेव्हा निघाला तेव्हा या ताफ्यातील वाहनांना या खड्ड्यांचा त्रास झाला। खड्ड्यांबाबतची ही नाराजी राष्ट्रपती कार्यालयाने पुणे पोलिसांना कळवली आणि पुणे पोलिसांकडून हे पत्र महापालिका आयुक्तांना लिहून ही नाराजी पुढे सांगण्यात आली। या पत्रामध्ये पुणे पोलिसांनी असं म्हटलेलं आहे की राष्ट्रपतींच्या ताफ्यातील वाहनांना पुण्यातील या खड्ड्यांचा त्रास झाला आणि आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 26 सप्टेंबरला पुण्यात येणार असल्यानं पुण्यातील सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट या मेट्रोचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार असताना ते पुण्यात येणार असल्यानं आता तरी किमान पुण्यातील खड्डे बुजवण्यात यावेत अशी विनंती पुणे पोलिसांकडून हे पत्र लिहून पुणे महापालिकेच्या आयुक्तांना करण्यात आली आहे। मात्र पुणेकरांच्या मार्फत एक प्रश्न उपस्थित या ठिकाणी होतो की राष्ट्रपती आणि पंतप्रधान येणार असतानाच पुण्यातील हे खड्डे बुजवण्याचं नाटक का करायचं। खरं तर देशाच्या राष्ट्रपतींना या खड्ड्यांचा फटका बसत असेल तशी नाराजी जर राष्ट्रपती कार्यालय पत्र लिहून व्यक्त करत असेल तर पुण्यासाठी ही अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे आणि त्यातून धडा घेऊन पुण्यातील खड्डे हे कायमस्वरूपी कसे बुजवता येतील किंवा कसे कमी होतील त्या दृष्टीनं पावलं टाकण्याची गरज आहे। मात्र फक्त पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या निमित्ताने हे खड्डे बुजवण्याचं नाटक होणार असेल तर पुन्हा ये रे माझ्या मागल्या अशीच परिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे। कॅमेरामन अमोल गवाळेसह मंदार गुंजारी, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।